या तिन्ही क्षेत्रामध्ये आजपर्यंतचा प्रवास करत करत हा संप्रदाय इथपर्यंत पोहोचलेला आहे। आणि म्हणून आपल्याला राजकीय लोकांची आवश्यकता आहे, सामाजिक तत्वाचं जळणघळण करणारे लोक त्यांचीही आवश्यकता आहे आणि धर्मोन्नती करणारे अधिकारी त्यांचीही गरज आहे। या माध्यमातून आज या ठिकाणी ज्यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली असे केंद्रीय मंत्री असलेले आदरणीय श्री नितीनजी गडकरी, त्याचप्रमाणे ज्यांचं धर्मसेवेमध्ये आज या ठिकाणी नावलौकिक प्राप्त झाले असे सद्भक्त श्री अजय भाऊ ढवंगाडे, अनेक मंत्रिमंडळीतले काही या ठिकाणी आमदारगण या ठिकाणी उपस्थित होते, असे राजकीय क्षेत्रातील सर्वच। त्याचप्रमाणे या कार्याचं आयोजन करत असताना अवतार दिनाचं औचित्य साधून आम्हाला खरोखरच स्वामी श्री चक्रधर महाराजांचं जे अस्थिपरीचं जे कर्तृत्व आहे की ज्यावेळेला स्वामींना उत्तरापंथीकडे प्रयाण करायचं आहे आणि त्यावेळेला मात्र स्वामींना हे हित लक्षात आलंय जीवाचं की आम्ही ज्यावेळेला हे काही तत्व जीवाला हितकारक सांगणार आहोत आणि हितकारक तत्व हे निश्चितच जीवाला असन्निधानामध्ये सुद्धा जीव उद्धरणाचं कार्य करणार आहेत। आणि म्हणूनच ईश्वर अवतार ज्यावेळेला होत असतो त्यावेळेला त्या अवताराच्या स्पर्शाने जे आपल्या नामाने किंवा त्या परमेश्वराच्या असलेल्या संबंधाने जे आमच्यामध्ये प्रामुख्याने ईश्वरीय संबंध, ज्ञान लक्षण संबंध, समवाय लक्षण संबंध, संयोग लक्षण, सेवा लक्षण अशा प्रकारचे काही 4 संबंध आले। 5वा संबंध आहे तो विघातरूपी आहे, तो आठवणीय नाही आणि वंदनीय नाही अशा प्रकारची आमची परंपरा आम्हाला सांगते। आणि म्हणून त्या संबंधाचं काही आम्ही पूर्वापार आमच्या पूर्वजांनीही काही सभासाधी त्याचं वर्णन केलेलं नाही आणि म्हणून आमची परंपरा त्याचं वर्णन करत नाही, परंतु तोही एक प्रकारचा संबंध आहे। अशा माध्यमातून ज्या धर्मसंप्रदायाला ज्या विचारांची ऊर्जित अवस्था माणसाच्या जीवनाला प्राप्त करून देणारे स्वामींचे विचार आहे की ज्या स्वामींच्या विचारातून स्वामी म्हणतात की ज्यावेळेला एखादा व्यक्ती तावून तपून त्या ठिकाणी तो तुमच्या जवळ येत असतो तर त्याला आल्यानंतर त्या ठिकाणी शांतता मिळणं किंवा त्या समृद्ध विचारामधून परमेश्वराच्या विचारामधून त्याच्यावर एखादा परिणाम होणं तेच ईश्वर शास्त्राचं एक गमक आहे, महत्व आहे। कारण आमच्या चरित्रामध्ये जशी शांताबाईचा एक पाठीशी बांधावी, एक पोटाशी बांधावी आणि द्वारावतीला गोमतीमध्ये जाऊन आपली उडी टाकून द्यावी या विचाराने आलेली बाई आणि त्यावेळेला स्वामींच्या दर्शनाने वेरूळला ती शांत होते, स्वामींना बघते आणि बघितल्यानंतर स्वामी म्हणतात या शांत